शिवोले श्री स्वामी समर्थ मठासावन अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवळा मेरेन पदयात्रेक सुरुवात जाली। 13 दिसांच्या या पदयात्रेक भाविकांचो बरो प्रतिसाद मेळ्ळा। पळयात काय भक्तिमय खीण। आज स्वामी समर्थांच्या मठांसून पहिलीच वारी ह्या वर्षी आम्ही सुरू केली असा। चला अक्कलकोटला जाऊया, अक्कलकोटला आणि स्वामीचे दर्शन घेऊया व विचार सगळ्या भक्तांच्या मनात असलो। तो विचार केन्ना आमचो साध्य जातलो, केन्ना आज जातले, फाल्यां जातले अशें आमी जवळ 3 वर्सां जाली वचपाचो विचार करताले। पण योग वेळ आता येयल्लो आसा 2025 आज 6 जून ह्या दिसा आमी पयलेच फार स्वामी समर्थ मठांसून थेट अक्कलकोट पायी चलत 13 दिवसाचो प्रवास आसा। जवळ 450 to 500 किलोमीटर आसा। दिसाक आमी जवळ 40 किलोमीटर, शक्यतो 35-40 किलोमीटर असे प्रवास आसा पर डे। आणि प्रत्येक ठिकाणी आमचे भव्य आणि दिव्य असे स्वागत केल्ले आसा। आज आमी हांगरसून सतीदेवी मंदिर तुया हांगा गेल्या नंतर थंय बरें स्वागताक तेंच्यांनी महाप्रसादाचें आयोजन केल्लें आसा। तशेंच तोरशा माऊली मंदिर थंयसरी रावपाची आज आमचो मुक्काम केल्लो आसा। अशें प्रत्येक ठिकाणी सर्वे करून आमचे विजय भाई तशेंच रितेश प्रणव हे वचून येल्ले आसा। आणि ही वारी जी आसा ही खरी तर वारी सुरू करपाक कारण आमचे रितेश आणि आमचे विजय भाई तेंच्यांनी ही वारयेचे तेंच्यांनी खरें ध्येय अशें धरलें की आमी अक्कलकोट चलून वयतलेच। आणि मागीर मदीं खंयसो असो कितें तरी मातशी अडचण कशी दिसूंक लागली, पण आमचे काही भक्त जे आसा हे म्हणूंक लागले की वचपाकूच जाय आनी पयलीच वारी ही आमी पयलीच वारी आमकां जाय ते वारी अशें भक्त अशें आमी तयार करूं ना, कारण ही पहिली सुरवात वारी म्हणून आमी थोडेशेच भक्त वारी घेवन आमी वयता। आमचे विचार आसले आणि आमचे हे भुरगे आसले, भक्त आसले, हे सगळे भुरगेच आहा आणि त्यांच्या मनात असो विचार येयलो की आमकां वारीक वचोकूच जाय। आणि त्यांची मागणी कितें आसली ती आमी स्वामी कडेन मागली आणि ती स्वामीन त्यांची पूर्ण केली, त्यांची इच्छा पूर्ण केली आणि ते बेश्टे पूण वचपाक तयार आसले। म्हणजे आमकां सपोर्ट नासतना पण ते 10 जाण तरी भायर चलपाक तयार आसले आणि तेचे खातीर मागीर आमी सपोर्ट केलो, निलेशान तांकां सपोर्ट केलो आणि ही वारी स्वामीच्या आशिर्वादान आणि स्वामी भक्तांच्या आशिर्वादान आणि त्यांच्या सहकार्यान ही वारी घडोवन येयली आणि आयज ती वारी आमी चालू करता। गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, समृता खणगांवकार आणि सानिका नागवेकर।